तर चला मित्रांनो, आज जाणून घेऊयात राज्यसेवा पेपरच्या जो काही कट ऑफ आहे त्या कट ऑफच्या संदर्भामध्ये. आता जो आपला पेपर झालेला आहे राज्यसेवा 2026चा, जो म्हणजे 31 मे 2026 या दिवशी झाला. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कोणती असेल आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी किंवा सर्व इव्हन या MPSCच्या युगासाठीच किंवा युगासाठी म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण ही पहिलीच वेळ होती की राज्यसेवेचा पेपर एका दिवशी झालेला आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही आयोगाने लगेच फर्स्ट आन्सर की टाकलेली. हे असं एकमेव उदाहरण सध्याच्या घडीला झालेलं आहे. ठीक आहे, त्यासाठी हे देखील तेवढंच आकर्षित करणारी गोष्ट आहे. ठीक आहे, आता हे दुसऱ्या दिवशीच आयोगाचं जे काही आन्सर की टाकण्याचं जे काही कारण असेल ते कुणी सांगू शकत नाही. एक तर कारण म्हणजे काय की लवकर ही जी काही MPSCची किंवा ही जी काही आयोगाची जी प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे ती खूप जास्त गतीने पळती आहे किंवा जास्त गती त्यांची वाढली आहे असं देखील मानता येईल आपल्याला. त्याआधीच आणि माझ्या जे काही सोर्स आहेत माझे, त्या सोर्सच्या अंदाजाने की याच महिन्यात म्हणजेच जूनच्या याच महिन्यात देखील कट ऑफ लागण्याची खूप दाट शक्यता आहे बघा. कारण आयोग एवढं पारदर्शकतेने आणि खूप अतिवेगाने काम करण्याच्या जो काही आपण ऍक्शन मोड म्हणतो त्या ऍक्शन मोडवर हे सगळं आयोग आपल्याला आता दिसत आहे बघा. त्याच धर्तीवर आता पुढचं आहे की 14 जूनला आपली आहे कोणती कंबाईन ग्रुप बी, आणि लवकरच आपली जी काही परीक्षा कार्यक्रम म्हणजेच एक्झाम प्रोग्राम जो ग्रुप सीच्या संदर्भात येणार आहे. तो कशासाठी महत्वाचा म्हणजे काय की ग्रुप सीच्या ज्या अगोदरच्या पोस्ट होत्या त्यामध्ये ग्रुप सी मध्ये लिपिक आणि जे काही टंकलेखक असतील आणि त्यासोबत एक्साइज वगैरे आणि जे क्लर्क समजा, आणि त्यासोबतच आता नव्याने ऍड झालेले जे काही संवर्ग आहेत ते किंवा पद आहेत ते म्हणजे कोणते आपले तलाठी असतील किंवा जलसंपदा विभागाचे क्लर्क असतील किंवा इतर जे संवर्ग ऍड झालेले आहेत किंवा समाविष्ट झालेले आहेत MPSC कडे, आयोगाकडे. ठीक आहे, आता याच्यासाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आयोगाला थोडासा वेळ लागतोय. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे, कारण आयोगाला जर वेळ लागतोय तर ही एक मोठी प्रक्रिया होणार आहे. म्हणजेच काय की असा काही अंदाज लागतोय की जी लिपिक जी पदासाठी जी काही परीक्षा आहे ती प्री आणि मेन्स म्हणजे पूर्व आणि मुख्य हीच राहण्याची शक्यता आहे. आता जी काही टायपिंग टेस्ट आहे ती तर आता रद्दच करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि दुसरं राहिले कोणते जे नव्याने समाविष्ट झालेले जे काही पद आहेत, जे तलाटा असतील किंवा इतर क्लर्क पद असतील, त्यांच्यासाठी एकच पेपर होण्याची दाट शक्यता आहे बघा. आता एकच पेपर म्हणजे कोणता, तर सकाळी एक होईल आणि दुपारी एक पेपर, म्हणजे जसा आपला मेन्सचा पेपर होतो का तसाच मेन्सचा पेपर हा एकच पेपर होण्याची खूप दाट शक्यता आहे बघा. ठीक आहे, आता एवढं तर नक्की की ग्रुप सी मुळे खूप जे जास्त वयाने असून देखील या राज्यसेवा मेन्स देत आहेत, ज्यांचं एम आहे की क्लास 1 अधिकारी व्हायचं, त्यांना कुठं ना कुठं धीर मिळेल आणि एखादी पोस्ट ग्रुप 6ची का होईना, एखादी क्लर्क का होईना त्यांना लवकरात लवकर मिळून जाईल. ही कारण ती ऍड मोठी असल्यामुळे. ठीक आहे, आणि आता दुसरा राहिला प्रश्न आपला जो 31 मे 2026ला जो पेपर झालेला आहे राज्यसेवेचा त्याचा कट ऑफच्या संदर्भात. आता ह्या पेपर बद्दल जर बोलायचं म्हणलं तर हा पेपर अतिशय अवघड होता मी तर म्हणेल. आता काही क्लासवाले काय त्यांचे जे काही कॅटेगरीज आहेत, इझी टू मॉडरेट टू हार्ड, तसले त्या कॅटेगरीज आहेत, पण मी तसे काही कॅटेगरीज करत नाही. आता काही क्लासवाल्यांचं मला मित्रांनी देखील सांगितलं की ते म्हणतात अजूनही मॉडरेट टू हार्ड असाच पेपर आहे, पण नाही, मी असं त्याला स्पष्ट भाषेत म्हणेल की हा पेपर हार्डच आहे आणि खूप अतिशय हार्ड आहे असं देखील म्हणेल. आता जो काही इतर पॉलिटी जर त्यामध्ये सोडलं, पॉलिटीचा जो काही विषय आहे ते जर प्रश्न जर सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त जे सगळे विषयाचे प्रश्न आहेत ते सगळे आउट ऑफ सिलेबस आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल बघा. ठीक आहे, आता पॉलिटीचे जे काही होते ते सगळे बऱ्यापैकी ओळखीचे होते, म्हणजे त्यावर आपल्याला 12 ते 13 क्वेश्चन आपल्याला आपण व्यवस्थितपणे घेऊ शकतो. ठीक आहे, आता दुसरं प्राचीन इतिहासाचं अजून एक धक्का दिला आयोगाने प्राचीन इतिहासाचा. आता प्राचीन इतिहासाचे प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 क्वेश्चन असायचे, जसे 2017ला आले होते बघा. एक सोबत मला वाटतं 7 का 8 क्वेश्चन प्राचीन इतिहासावर विचारण्यात आलेले होते. तसेच आज देखील
या कालच्या पेपरला खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी ते प्रश्न विचारण्यासाठी सुरू केलेलं आहे. ठीक आहे. दुसरं राहिलं कोणतं? सायन्स. आता सायन्समध्ये जे काही भस्के सर असतील किंवा कोलते सर असतील, हे या पुस्तकातील देखील काही पोर्शन आलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे आयोगाने नेमकं फॉलो तरी कोणतं केलेलं आहे? माझ्या मते तरी त्यांनी NCERT किंवा खूप एक बेसिक डाटा आणि खूप डीपली असणारा डाटा त्यांनी याच्यासाठी सोर्स वापरलेला आहे असं त्या ठिकाणी म्हणेल. त्यानंतर इकॉनॉमिक्स पण बऱ्यापैकी अवघड होतं. देसले सरांच्या असतील किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामधलं देखील बऱ्यापैकी आलेलं नाही. ठीक आहे. अजून काय राहतंय? हिस्ट्री, जॉग्राफी पण आकडेवारीवर होतं, पण बऱ्यापैकी आपल्याला म्हणता येईल की जर अंदाजा व्यवस्थित जर लावला तर अंदाजा लावून ते व्यवस्थित ते सुटण्यासारखे प्रश्न होते. ठीक आहे. इतिहास, भूगोल झालं, इकॉनॉमिक्स झालं, पॉलिटी झालं. ठीक आहे. सायन्स पण झालं. राहिला करंटचा विषय. आता करंटमध्ये असे काही क्वेश्चन होते जे खूपच असे वेगळे असल्यासारखे. ठीक आहे. आता जो कोणते व्यक्ती होते मला नाव आठवणार त्यांचं, की त्यांचा कार्यकाळ विचारला होता बघा. 2000 ते 2009 चा जो काही कार्यकाळ आहे तो कार्यकाळ विचारला होता. आता हे खूप डीप मध्ये झाला असं त्या ठिकाणी मी म्हणेल बघा. ठीक आहे. असा एकंदरीत हा राज्यसेवेचा पेपर होता. ठीक आहे. आता हा राज्यसेवेचा पेपरचं जे काही एक्सप्लेनेशन आहे किंवा स्पष्टीकरण आहे ते मी घेतलं नाही, कारण वैयक्तिक हा पेपर मी पण दिलेला आहे. हा पेपर मला पण अवघड गेलेला आहे. ठीक आहे. आणि दुसरे जे काही क्लासवाले आहेत त्यांनी ऑलरेडी याचं सगळं स्पष्टीकरण युट्यूबवर आपल्याला दिलं होतं, म्हणून मी त्या भानगडीत न पडता आता डायरेक्टली आपलं जे काही कट ऑफ आहे त्या कट ऑफच्या दृष्टीने तुम्हाला सगळं आज सांगणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता कट ऑफ काय म्हणतोय? ठीक आहे. आता राज्यसेवेचा कट ऑफ हा जो काही कट ऑफ आहे तो माझ्या अंदाजानुसार मी जेवढा अभ्यास केलेला आहे किंवा मी जेवढ्या पोरांचे स्कोर ऐकलेले आहेत त्यानुसार मी हा स्कोर सांगतोय. कोणाला कमी वाटो, कोणाला जास्त वाटो, सगळ्यांचं मत स्वतःचं मत असतं. माझं फक्त सांगण्याचं काम आहे. ते योग्य वाटलं तर घ्या, नाही तर अदरवाईज सोडून द्या. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे काय, आता डायरेक्ट कट ऑफ सांगतो. ठीक आहे. ओपन. आता ओपनचा, त्यानंतर SC. आता ओबीसी मी याच्यामध्ये कन्सिडर करत नाही. कशासाठी करत नाही? कारण ओबीसी आणि ओपन यांचा कट ऑफ हा बऱ्यापैकी सारखाच लागतो. ठीक आहे. ओपन, SC आणि ST असं मी त्या ठिकाणी 3 कॅटेगराईज कट ऑफच्या बाबतीत करेल. आता कट ऑफ ओपनचा माझ्या अंदाजानुसार 80 ते 85 मार्क असा कट ऑफ असणार आहे. हे माझ्या अंदाजानुसार आहे. दुसरं म्हणजे काय, आता काही जणांनी खूप जास्त सांगितलेलं आहे, पण आता जर याच्यावर तुम्ही जर 80-85 जर ओपन मध्ये असून तुम्हाला जर स्कोर असेल तर मी तर म्हणेल की तुम्ही 100% राज्यसेवा मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही. जरी तुम्ही जर राज्यसेवा मेन्स करून जर तुम्ही उद्या बसला नाहीत मेन्ससाठी तरी काही हरकत नाही, कारण तुम्हाला जर राज्यसेवा तुमचं खरंच एम असेल तर तुम्ही लगेच डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायला पाहिजे. ठीक आहे. मग 80 ते 85 मार्क ज्यांच्याकडे आहेत त्यांनी नक्कीच हे पुढं डिस्क्रिप्टिव्हची म्हणजेच मेन्स ची तयारी करायला काही हरकत नाही. आता SC कॅटेगरीचा मी सांगेल की 78 ते 82 मार्क असा हा कट ऑफ SC कॅटेगरीचा असणार, शेड्यूल कास्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ मी त्या ठिकाणी सांगेल की 72 ते 75 मार्क्स. ठीक आहे. असा कट ऑफ मी ह्या 3 कॅटेगराईज केलेला आहे. त्यानुसारच आता हा मेलचा झाला. ठीक आहे. आता फिमेलचा जर कट ऑफ जर कन्सिडर करायचं असेल तर तुम्ही आता ओपनचं म्हणलं तर 80-85 दरम्यान झालं तर याच्यामध्ये तुम्ही 5 ते 7 मार्क फिमेलच्या बाबतीत तुम्ही कमी धरून चाला. ठीक आहे. 5 ते 7 मार्क. त्यानंतर SCच्या बाबतीत पण देखील 5 ते 7 मार्क कन्सिडर करून चाला आणि STच्या बाबतीत देखील तुम्ही 10 ते 12 मार्क हे कमी घेऊन चाला. अशा पद्धतीने हे जे 3 कॅटेगराईज मी राज्यसेवा जी काही पूर्व आहे त्या राज्यसेवा पूर्वचे कट ऑफ हे माझं प्रिडिक्शन आहे. आणि हे प्रिडिक्शन कोणावर मी थोपवत नाही. ज्यांना योग्य वाटतंय त्यांनी डायरेक्ट मेन्स म्हणजे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायला काहीही हरकत नाही. ठीक आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.